TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते अशा रीतीने संदेश सावंत हा चेंडू स्ट्राइक ड्राइव्ह केलेला आहे. सुरेख असा फटका म्हणावा लागेल. एक धाव घेतलेले एका धावाने पुन्हा एकदा भर 1000. विश्राम कांसे यांच्याकडे 500 रुपये. विनायक कांसे यांच्याकडे सर्वांचे आभार. दरम्यानचा चेंडू मात्र सर्व बॅटने घेऊन काढत आहेत. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न परंतु असफल प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. अशा रीतीने घोषितच्या रूपात इथे स्पेशल इथे पेपरमेंट ठेवलेले आहेत. त्याचा पण आस्वाद आम्ही घेतोय. इथे जेल टिपलाय सुरेख असेल. जबरदस्त इतिहास रॉड्रिक शेलचा यांच्याकडनं आज आहे. 22 धावांचं योगदान. दरम्यानचा चेंडू मात्र चांगल्या रीतीने तटवत आहे. त्यावर एक धाव. गजा गावडे मात्र इथे जोरदार प्रयत्न करतायत चेंडू अडवण्याचा. तिसरा प्रयत्न चेंडू अडवला जातोय. थोडस पोट वाढलेलं आहे गजा गाव. या षटकातला पुढचा चेंडू पिंटी मला वाटतं हा जेल होते का षटकार पळायचंय आणि सुंदर खेळ. अप्रतिम असा जय टिपताय तिथले क्षेत्ररक्षक रघुनाथ परब यांच्याकडनं 100 रुपये. अप्रतिम असा झेल टिपलेला होता विष्णू परब यांनी. आणि अरुण सावंत अरुण याने पुढचा चेंडू. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय. दरम्यानच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पॅडी गावडे आणि एका जवळ प्रणव गावडे यांचा हा चेंडू मात्र उंच फटका आणि झेल होतोय. तो पाहायचं झेल टिपतायत ते म्हणजे यष्टीरक्षक अमित राणे. अशा रीतीने देवेंद्र गावडे सागर सावंतचा फटका मारलेला झेल होत आहे का पाहायचंय आणि झेल सुटतोय. परंतु इथे मात्र एक धाव घेतली. दुसरी धाव सहजरित्या वासुदेव वेंडे तिथे क्षेत्ररक्षक एक जुने जाणते प्लेअर आहेत परंतु इथे पुरेपूर त्याचा फायदा उठवू शकत नाही. इथे एक धाव तिथे 3 धाव. हा चेंडू मात्र यावर टाकलेला होता. सुरेखरित्या तटवतायत. एक धाव घेतलेली आहे सुरेखरित्या इथे अरुण यांनी. अशा रसिक प्रेक्षक हा उंच फटका आणि मला वाटतं हा चौकार होतो का पाहायचंय. हा चौकार निश्चितच होतो का पाहिजे परंतु चेंडू अडवला जातोय. चेंडूने फेक करतायत थेट गोलंदाज दिशेने आणि बाद होत आहेत अरुण. अशा रीतीने तिथे एक धाव साहेब पॅडी गावडे यांचा चेंडू उंच फटका मारलेला सागर सावंत याने परत एक धाव घेतली. तिथे क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने दुसरी धाव सहज पळत घेते. मला वाटतं धावचीच्या रूपात पाहायचंय आणि इथे थोड्या जवळ बाद दिलेले अशा रीतीने सागर सावंत. हा उंच फटका परंतु घोषितच्या रूपाने एक धाव जमावते. धाव संख्या आता मात्र पोहोचते. एक तर धाव जमा झालेले शिवराज परब. आणखी 4 धावा आवश्यक आहेत. 200 रुपये आणि हा 22च्या रूपाने मला वाटतं धाव जमावते ते म्हणजे स्पेशली आणि त्रिफळाची आणि मला वाटतं शिवराज पॅडी यांच्या हातात चेंडू होता परंतु झेलबाद होऊ शकले असते परंतु प्रयत्न त्याने केलेला. एक डबे दिलेले ग्लुकोविटा असं त्याचं नाव आहे. इथे मात्र 2 धावा. महेश सावंत आणि सावंत यांनी 500 रुपये ठेवलेले परेश सावंत यांना आणि षटकार चौकार मारू शकतात. प्रणव गावडे यांची सुंदर अशी. ओंकार सावंत स्ट्राईकवर एक धाव मिळते. वाईटच्या रुपये देणार आहेत आणि बक्षीस
चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, चेंडूची फेक करतायत प्रणव गावडे जवळ. हा चेंडू मात्र घोषित रूपाने एक धाव मिळते पालकाचे. हा फटका मारतायत इनियास, मला वाटतं हा चौकार होतोय आणि पहिला चौकार या षटकामधला. आणि घरी पडलेले झोपवा त्यांना उठायला त्यांना वेळ लागेल. झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल सोड. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न नसल्याने धाव काय होऊ शकत. हा चेंडू सुरेख दाद देण्याजोगा, दाद मागतायत. मला वाटतं सागर सावंत कशासाठी मागतायत ते पाहायचंय, परंतु अपील फेटाळून लावण्यात येत आहे अशा रीती म्हटली होती उदय सावंत यांनी. आणि मला वाटतं हा चौकार रद्द काय पाहायचंय आणि हा चौकी असं आणि एका धावात समाधान बनावं लागतंय. तिथे क्षेत्ररक्षक सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत, त्यावर एकच धाव येते. धावसंख्या आता मात्र पोहोचते सर्वजण आहेत. इथे कट केलेला चेंडू धावयांच्या दिशेने चेंडू गेलेला, एक धाव मिळते. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या पोहोचते. आता मात्र दावेदार विजयाकडे वाटचाल सुरू आहे. पुन्हा एकदा कट चेंडू केलेला आहे, तिथे धावयांच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक धावतायत ते म्हणजे अरुण. चेंडूचे फेक करेपर्यंत एक धाव मिळते. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या पोहोचते आता मात्र 16 वर. अकरा धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू मध्ये चेंडू खूप आणि धावा मात्र कमी अशी स्थिती. तेजस पेसरी हा चेंडू मात्र बॉलरच्या डोक्यावरून जातोय. एक धाव घेतलेले आहे. सुरेख असा इथे जय भोसले नाराज दिसत आहेत, कारण इथे पहिल्यांदाच असं झालेलं दिसतंय. अंतिम सामना अटीतटीचा वर हा कट केलेला चेंडू पुन्हा एकदा एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण डीप पॉइंटच्या दिशेने असले क्षेत्ररक्षकांकडनं धावसंख्या पोहोचते. आता मला वाटतं वाईटचा इशारा पंचांकडनं. कट केलेला चेंडू जातोय दरम्यानच्या दिशेने, परंतु अरुण तिथे आहे. अरुण चेंडूचा पाठलाग करेपर्यंत 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. दरम्यानचा हा चेंडू मात्र जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे त्या दिशेने मारण्यात आलेला आहे. देवेंद्र चेंडू अडवतात, एक धाव मिळते. इथे नाबाद अजून खेळ चालू आहे. आनंद राणे आणि इनियास रॉड्रिक्स शक्ती संघाला बसलेला आहे. दरम्यानचा नेता पुन्हा एकदा कट केला चेंडू, एक धाव घेतलेला अशा रीतीने एक धाव घेऊन पुन्हा एकदा तिथे कोणाचा मोबाईल असेल तर त्याने तिथे येऊन घेऊन जायचं. ओळख